तर तेजुकाळचा बाप्पा आता पुढे मार्गस्थ होत असताना श्रॉफ बिल्डिंगकडनं तिकडे पुष्पवृष्टी होईल आणि मग पुढे विसर्जनासाठी मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना बघायला मिळेल। तर लालबागचा राजा आणि तेजुकाळ मेन्शनचा बाप्पा। श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये जेव्हा या मोठमोठ्या मूर्ती येत असतात, त्यांचं आगमन होत असतं, तेव्हा तिकडे पुष्पवृष्टी होत असते। आणि आता तेजुकाळचा बाप्पा इकडे आल्यानंतर त्याच्यावर पुष्पवृष्टी, पुढे लालबागचा राजा, अन्य गणपती देखील तिकडे येतील, तेव्हा या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येईल आणि त्याला नमन करण्यात येईल, निरोप देण्यात येईल। तेजुकाळ मेन्शनचा गणपती बाप्पा आता श्रॉफ बिल्डिंग जवळ पोहोचलेला आहे आणि आता अर्थातच सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती पुष्पवृष्टीची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।